महाराष्ट्र शासनाने मराठ्यांना 10% आरक्षण दिले. ते आरक्षण देण्यात जे आलंय त्या आरक्षणावर मनोज जरांगे पाटील हे चांगले संतापले, कारण की त्याला माहिती आहे हे आरक्षण कोर्टात टिकणारं नाहीये. आणि हे आरक्षण जेव्हा देण्यात आलं त्यावेळेस असंच बोलले जाते की देवेंद्र फडणवीस यांची खेळी आहे. मित्रांनो, छगन भुजबळ यांचे स्वप्न पूर्ण झाले असंही बोलले जाते. मित्रांनो, आता नारायण राणे हे नेहमी म्हणायचे की आम्ही मराठा आहोत. मित्रांनो, आता देवेंद्र फडणवीस यांनी खूप मोठी खेळी केली मित्रांनो याच्यामध्ये, कारण की त्यांना पुरा गेम चेंज केलाय आणि याच्यामध्ये मराठ्याला आरक्षण देण्यात आले. मित्रांनो, छगन भुजबळ हे नेहमी लोकांमध्ये सांगायचे मी जे करायचं ते करेल. मित्रांनो, त्यांचेही बोलणे सत्य झाले, कारण की मनोज जरांगे पाटील यांच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. ओबीसी संघटना अनेक ह्याच्यावर उद्रेक करत होत्या. मित्रांनो, आता काय झालंय की मनोज जरांगे पाटील हे सांगताय की आम्हाला ओबीसीतनं आरक्षण पाहिजे आणि ओबीसीतनं आम्ही आरक्षण घेऊनच राहणार. मित्रांनो, असा संघर्ष आता महाराष्ट्रामध्ये पेटताना पुन्हा दिसतोय, कारण की मनोज जरांगे पाटील यांना सगळे सोयऱ्यांचं जे आश्वासन देण्यात आलं ते आश्वासन कोणतंही पूर्ण करण्यात आलेलं नाही. आणि आता मनोज जरांगे पाटील हे त्यांची पुढची दिशा ठरवणार आहे. आता महाराष्ट्रामध्ये लढा हा मराठ्यांचा पुन्हा उभा राहणार आहे. मित्रांनो, असा या लढा आता कितीक उद्रेक घेतोय आणि कितीक मोठ्या संख्येने पुन्हा उभा राहतोय हे बघणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक झाली, आता हे त्यांनाही समजायला लागले, कारण की पहिलेही त्यांची फसवणूकच केली होती पण ती त्यांना समजली नाही. मित्रांनो, आता हे लोक किती उद्रेक करताय हे बघणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी तर जल्लोषही करण्यात आला आहे की आरक्षण मिळालं आहे म्हणून, पण असं नाही मित्रांनो, कारण की हे आरक्षण कोर्टात टिकणारं नाही, कारण की या आरक्षणाला खूप मोठे आव्हान आहे. मित्रांनो,